रब्बी कांद्यापाठोपाठ खरीपाच्या लाल कांद्यानेही शेतकऱ्यांना साथ दिलेली नाही। त्यामुळे आशिया खंडातील कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांदा अवघा 1 रुपये किलो दराने विकला गेलाय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कमालीचा हतबल झालाय। 4 वर्षांनंतर लाल कांद्याला 100 रुपयांच्या आसपासचा निचांकी भाव मिळत आहे। त्यामुळे यावर्षी चांगल्या वातावरणामुळे लाल कांद्याचे उत्पादन चांगलं झालंय। महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानातही लाल कांद्याचे उत्पादन चांगलं झालं आहे। राज्यातल्या लाल कांद्याला देशांतर्गत मागणी कमी आली तर निर्यातीच्या बाबतीत सततच्या बदलत्या धोरणामुळे परदेशातली बाजारपेठही गमावली गेल्यानं निर्यात थंडावलेलीच आहे। आखाती देशांनी भारतातील कांदा सोडून दुसऱ्या देशातल्या कांद्याला प्राधान्य दिलंय। त्यातच 31 डिसेंबरला कांदा निर्यातीच्या अनुदानाची मुदत संपत असल्यानं येत्या काळात अजूनही दर घसरण्याची भीती व्यक्त केली जाते। एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च करूनही लाल कांदा शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाहीये, उलट कर्जबाजारी ठरतोय। ज्या मालाचं उत्पादन खर्च 900 रुपयांच्या वर आहे त्याला अवघा 100 ते 600 रुपयांचा आसपास विकावं लागतंय। म्हणून कांद्याला 1500 ते 2000 रुपये हमीभाव देण्याची मागणी शेतकरी करतायत। सध्या बाजारावर येत असलेल्या नवीन कांद्याचे दर दिवसेंदिवस या ठिकाणी कमी होत चाललेले, अगदी 100 रुपयापर्यंत दर येऊन ठेपलेले आणि अत्यंत भयानक अशी परिस्थिती संपूर्ण बाजारावर या ठिकाणी उद्भवलेली। सद्यस्थितीमध्ये एक्सपोर्टसाठी वातावरण फार खराब आहे, कारण गल्फ कंट्रीमध्ये बाहेरच्या देशांमधला माल पोहोचतोय। तसेच देशांमध्ये म्हणजे भारतामध्ये सर्व ठिकाणी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात ह्या भागातून फार मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पोहोचत आहे। त्यामुळे आपल्या इथे भाव निरंतर घसरत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।